रामकृष्ण हरी मित्रांनो, माऊलींचा संदेश दान नव्हे मोल दान नव्हे तोल, दान ते अमोल भाव अंतरीचा, धनसंपत्तीचा गर्व नसावा साचा, भाव भुकेल्याचा जाणावा आधी. हा उराशी बाळगून आम्ही सेवा करायचे ठरवले होते. आमच्या मित्रांनी सिंहगड कॅम्पस वडगाव येथे अन्नब्रह्मा राईस नावाचा एक लघु व्यवसाय सुरू केला आहे. त्या माध्यमातूनच आम्ही वारकऱ्यांसाठी अन्नप्रसाद देण्याचे ठरवले होते. दिवसभर आम्ही सर्व मित्रांनी मिळून तयारी केली. त्यानंतरनं बनलेला प्रसाद आम्ही व्यवस्थित पॅकेजेसमध्ये भरून त्या दिवे घाटातून दिंडीसोबत घेऊन जाऊन सासवड येथे वारकऱ्यांना देण्याचे ठरवले होते. सर्व मित्रपरिवाराच्या मदतीने आम्ही यशस्वीपणे प्रसाद बनवला आणि सासवड येथे घेऊन गेलो. हरिनामाच्या जयघोषात आम्ही सासवडला पोचलो आणि संत सज्जन वारकऱ्यांना सासवड येथे त्या अन्नप्रसादाचे वाटप केले. विठ्ठुनामाच्या घोषाने आणि संत सज्जन वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आमचा थकवा केव्हाचाच नाहीसा झाला होता. हा एक मनाला समाधान देणारा अविस्मरणीय अनुभव होता. धरिता पंढरीची वाट नाही संकट मुक्तीचे, वंदी येती देवपदे त्या आनंद उत्साहे, नृत्य छंते उडती रज जे सहज चालता, तुका म्हणे गुरुडटक वैष्णवनिके संभ्रम. पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर आहे, वैभव आहे. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या दिंडीसमवेत गात नाचत गरजत पायी पंढरपूरला जाण्याचा सुखानंद जीवन धन्य करणारा अनुभव आहे. पंढरीच्या या वारीला प्राचीन इतिहास व परंपरा आहे. पंढरीच्या वारीचा उल्लेख असलेले 4थ्या व 5व्या शतकातील ताम्रपट उपलब्ध आहेत. वारीचा हा सर्वात प्राचीन पुरावा आहे. त्यानंतर होयसळ सम्राटांच्या काळातील शके 1159 म्हणजे इसवी सन 1237चा शिलालेख आपणास वारीची प्राचीनता सांगतो. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. हातात टाळ घेऊन मृदुंगाच्या तालावर नाचत गरजत विठ्ठलनामाचा जयघोष करीत वारकरी ही पायी वाटचाल करतात. वारकरी संप्रदाय हा संसारामध्ये राहून ईश्वर प्राप्ती करण्याचा एक जीवनाचा उत्तम मार्ग आहे. आणि म्हणूनच संत नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे धन्य झाले ते संसारी, न सांडती वारी पंढरीची. म्हणजेच जे पंढरीची वारी चुकवीत नाहीत ते संसारी धन्य होतात. अंतिमतः विठ्ठल रुक्माईचे आणि माऊलींचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आणि पुन्हा एकदा सासवड मिळून नारायणपूर मार्गे सोबत आम्ही चहा घेऊन पुण्याची